असतो तो त्यांना तिथे हरायचे तिथे लोकसभा. नव्हता विषय. ज्या राहुल गांधींना लोकसभेच्या विजयाचं श्रेय देण्यात आलं, ज्या राहुल गांधींना भारत जोडोचं यात्रेचं श्रेय देण्यात आलं आणि ती मुख्य आहेच ना ते राहुल आहेच गांधी ते. या महाराष्ट्राच्या निवडणुकीत फारसे फिरकले नाहीत, कारण त्यांना आपल्या बहिणीची निवडणूक ही महाराष्ट्रापेक्षा जास्त महत्वाची असं वाटते. तुम्हाला वाटतं? नाही नाही, किती सभा घेतल्या? त्यांनी जेवढ्या सांगितलं होतं तेवढ्या सगळ्या सभा म्हणजे घेतल्या किती? आणि राहुल गांधींनी सभा घेणं तुलना करा हे असं नाही. फडणवीसांच्या सभा, तुलना नाही करा नाही मोदींच्या नाही. सभा, तुलना करा फडणवीस योगी आणि आदित्यनाथ यांच्याशी राहुल सभा. गांधी यांची तुलना नाही करता येणार. प्रश्न एवढाच आहे, माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला जर गडावर पोचवायचं आहे आणि जर तुमचे सेनापतीच केरळात जाऊन बसले असते, असं कोण म्हणतंय? असं मग कुठे- चूक आहे. किती प्रचार सभा अरे ते घेतल्या? विदर्भात गेले, मराठवाड्यात गेले, किती ते सभा घेतल्या? त्यानंतर 3, 5, सभा 2. काय त्यांनी घेतल्या ना सभा. किती? मुंबईत दोनदा आले ते, मुंबईत तर दोनदा आले. एकदाच आले. नाही नाही, आणि कसं आहे माहितीये ना, हे बघा ते शेवटी दोनदा- एक स्ट्रॅटेजी होती, 3 पक्षाची स्ट्रॅटेजी आहे ना ही. नाही, पण 3 संपूर्ण पक्षाची मिळून strategy आहे. राज्यामध्ये त्यांनी 5 सभा घेतल्या. हा घेतला मुद्दा ना. एक, आणि त्या सभांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला की नाही हा जास्ती महत्वाचा मुद्दा आहे. आणि नाही नाही, आणि हा जेव्हा- भाग आता पुढचा विश्लेषणाचा जेव्हा- आहे. जेव्हा माझं असं उद्धव म्हणणं आहे, ठाकरेंचं- जेव्हा हे बघा काय आहे, आणि असं असं जे ठरलं होतं की 3 पक्ष आहेत, स्थानिक नेतृत्वाला इथे प्राधान्य देण्यात आलं. अगदी मुंबईमध्ये पण वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांना सांगितलं होतं, तिकडे वेगळी समिती होती, महाराष्ट्रात वेगळी समिती होती. हे जसं काँग्रेसचं होतं तसं इतर पक्षांचे नेते होते. इथे स्वतः शरद पवार रस्त्यावर होते, स्वतः